बागेवाडीचा घाट चढताना बेळगावच्या पाठीमाग कशाचा स्फोट झाला काय माहीत. बेकार आवाज आला आणि हो बघा दूर कसा यायला लागला या. मला वाटलं ह्यानं काय आहे घडली का काय, पण तसा काय विषय झाला नव्हता. स्फोट झालता त्यामुळं गाडी अलीकडंच ओढली साईडला. म्हटलं मागच्या गाड्या पहिल्यांदा पुढे जाऊ दे, नाहीतर आपला काहीतरी विषय व्हायचा. रात्री नाशिकमधली एका जोडदारची गाडी ब्रेकडाऊन झालती काशेगावपाशी. त्या जोडदारचा फोन आला रात्री 2 वाजता, गाडी क्रॉसिंग करून जायचंय. मग काय आता गेलो, असल्या टायमाला गेलं पाहिजे हो, कारण आपल्यावर पण वेळ कधीतरी येणार हो. त्यामुळं गेलो, गाडी क्रॉसिंग केली आणि आलो बघा कोल्हापूरच्या टोल नाक्यावर. कोल्हापूरच्या टोल नाक्यावर जरा चहा मारला आणि अंगात तेवढी एनर्जी. पुढे गेलो तर बेळगावपाशी बघा या पवनने धरली गाडी सकाळ सकाळ पनवती लागली याच्या नॉनस्टॉप आलो बघा बागेवर टोल नाक्यावर. टोल नाक्यावर जरा मला टायर गार करूया तवर पलीकडे दिसली बघा गाडी. भावानं गाडी कशी बघा खतरनाक केल्या, नात पाहिजे हो गाडीचा. तिथनं आलो बघा पुढं धारवाडमध्ये 8 वाजता चालू सिग्नल चालू, ट्रॉफिक झालं चालू. आलो बघा मार्केटमध्ये लावली गाडी सुटली होती आपली 4 वाजता, मार्केटमध्ये पोचली 9 वाजता. गाडी खाली करून आलो मुल्ला डाब्यावर आजचं जेवणाचं नियोजन लावलं होतं सुप्रीतनं. निपाण्यातला आपला जोडदार आहे, जेवण करून आलो बघा हत्तरी टोल नाक्यावर बेळगावातला जोडदार भेटला होता. कोल्हापूरात आलो तर दुसरा जोडदार गाठ पडला, त्याला पण जायचं होतं कराडला. त्याला म्हणलं मला हुबळीत ना येऊन लय वैताग आलाय, आता गाडी चालव तू.